सिक्स स्टँडर्ड सप्तरंग पाठ 10वा थोरली आई या पाठाखालील स्वाध्याय म्हणजेच प्रश्न उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रश्न पहिला, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, थोरल्या आईने नवऱ्याचा दुसरा संसार का थाटला? उत्तर, थोरल्या आईने बरेच व्रतवैकल्ये, उपवास, नवस केले, पण तिची कूस उजवली नाही. घराला घरपण यावे, लहान मुलांच्या रडण्याने घर निनादावे म्हणून विनवण्या करून थोरल्या आईने नवऱ्याचा दुसरा संसार थाटला. दुसरा संसार म्हणजे दुसरे लग्न करणे. कूस उजवणे म्हणजे मूल होणे. कूस उजवली नाही म्हणजे थोरल्या आईला मूल झाले नाही. घर निनादावे म्हणजे आवाज गुंजावा. विनवण्या करणे म्हणजे विनंती करणे. दुसरा प्रश्न, थोरली आई तवंदीला आल्यावर मुलींचे लाड कसे पुरवीत असे? तवंदी हे एका गावाचं नाव आहे. उत्तर, थोरली आई तवंदीला आल्यावर मुलांचे खूप लाड करायची. येताना मोर पिसाचा जुडगा, दोडक्याची जाळी, आवळे, पोहे, पुरणपोळ्या, चकल्या, सांज्याची पोळी व मुलांसाठी वेगवेगळी खेळणी आणायची. 3. इंदिरेला थोरल्या आईची ट्रंक जादूच्या पोतडीप्रमाणे का वाटत असे? उत्तर, थोरली आई आल्यावर ट्रंक उघडी. त्यात काचेच्या मण्यांचा पोशाख, विणलेल्या बाहुल्या, रंगीत पितळेची भांडी, लाकडी कढया, चंदनी बाहुल्या, कापडांचे घोडे, पोपट, दागिने घातलेली कापडाची राणी, राजाचा पोशाख घातलेला राजा, राणीचा दागिन्याचा छोटा पितळी डबा. त्या डब्यात वाक्या, कर्णफुले, कमरेचा पट्टा, गोठ, पाटल्या, पुतळ्या, ठुशी इत्यादी वस्तू ठेवलेल्या असत. 4. इंदिरेला आई व मावशीचा राग का येत असे? उत्तर, इंदिराच्या आईला व मावशीला थोरली आई आवडत नसे. त्या नेहमीच थोरल्या आईविषयी वाईट साईट बोलत. त्यामुळे थोरली आई इंदिरेशी मोजक्या बोलत, म्हणून तिला राग येई. मोजक्या म्हणजे थोडंसंच. 5. थोरल्या आईचे व्यक्तिचित्र रेखाटा. व्यक्तिचित्र म्हणजे थोरली आई कशी होती ते आपल्याला सांगायचं आहे. उत्तर, थोरली आई गरीब कुटुंबातील होती. लग्न झाल्यावर ही श्रीमंत घरात गेल्यावर तिच्यात घमेंड वृत्ती निर्माण झाली नाही. तिने आपल्याला मूल होणार नाही हे कळताच नवऱ्याचा दुसरा संसार थाटला. पण स्वतः मात्र ती त्यांच्याबरोबर न राहता ती शेती पाहत असे. कधी काळी घरी आल्यावर मुलांसाठी वेगवेगळे पदार्थ, खेळणी आणत. राधाला आपण आवडत नाही हे तिला माहीत होते, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नवरा मेल्यावर सगळी संपत्ती राधाला दिली. देवधर्माची उपासक, प्रेमळ अशी आई या पाठात रेखाटली आहे. 6. इंदिरा थोरल्या आईकडून काय काय शिकली? उत्तर, थोरल्या आईकडून लेखिका म्हणजेच इंदिरा सडा सारवण, रांगोळी आणि बरीच कामे तिने आईकडून शिकली. पाखरांना अंगणात पाणी ठेवण्यासही ती थोरल्या आईकडून शिकली. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. तिची कूस उजवली नाही. तिने नवऱ्याच्या संसारातील लक्ष काढले. तिचे हे आमच्याशी वागणे आईला आवडत नसे. मी नेहमी तिच्या मागे असे. ती गोड हसली. कोण कोणास म्हणाले ते लिहा. खादाड होणार आहात नुसत्या, आई लेखिकेला म्हणाली. तेरड्याचा रंग 3 दिवस, आई मुलांना म्हणाली. इंदिरा तुझं लग्न करून दिलं, थोरली आई लेखिकेला म्हणाली. विरुद्धार्थी शब्द लिहा. गोड, कडू, अगम्य, सोपी. अगम्य म्हणजे अवघड.
माहेर सासर, आवडणे नावडणे, हसणे रडणे, थोरली धाकटी, प्रेम क्रोध, क्रोध म्हणजे राग, जाणे येणे. लिंग बदला. तो बाहेर गेला, ती बाहेर गेली. मुलगी खाऊचा डबा आणते, मुलगा खाऊचा डबा आणतो. जोड्या जुळवा. इथे एकवचन अनेक वचन वचनच्या जोड्या लावायच्या आहेत. पाटली पाटल्या, पाखरू पाखरे, दागिना दागिने, रांगोळी रांगोळ्या, बाहुली बाहुल्या. धन्यवाद.